विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी पर्यंत एक मस्त लाईफ असतं. एक चांगलं आयुष्य असतं म्हणूया आपण. शाळेत जायचंय, क्लासेसला जायचंय, तणाव काही नसतो. शाळेतला सिलेबस पण सोपा, एक्झाम पण सोपी, सगळं मजेत चाललेलं असतं. पेपर पण सोपे गेलेले आहेत, त्यामुळे मार्क पण चांगले पडणार आहेत, गॅरंटी आहे लक्षात घ्या. मग रिझल्ट नंतरचं सेलिब्रेशन पण जोरात असणार आहे. काय वादच नाही त्याच्यात लक्षात घ्या. पण थांबा, मी थंबनेलमध्ये दिलंय, की 10वी नंतरचं आयुष्य इम्पोर्टंट आहे बरं का बाळांनो, की 10वी नंतर ऑब्व्हियसली जास्तीत जास्त मुलं ही सायन्सला ॲडमिशन घेणार आहेत. ओके. आणि एक कॉन्फिडन्स असणार आहे, की मला सगळं जमणार आहे. आतापर्यंत मला काय प्रॉब्लेम कधी आलाच नाही, मग इथून पुढे कसा येईल? म्हणजे मुलं अशी आहेत, की ज्यांनी 4थी-5वी ला स्कॉलरशिप मिळालेली आहे, 8वी ला स्कॉलरशिप मिळालेली आहे. अगदी तुमच्यापैकी काही जण एन-टी-एस स्कॉलरशिप्स मिळवली असेल किंवा ती दुसरी कुठली स्कॉलरशिपची एक्झाम एन-एम-एम-एस कशी स्कॉलरशिपची एक्झाम आहे की नाही, ती पण तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी मिळवली असणार आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही एक ब्रिलियंट स्टुडंट आहात. पण 10वी नंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो हे फाउंडेशन बॅचचं पहिलं लेक्चर आहे. ओके. म्हणजे मी तुम्हाला एक ब्रिज कोर्स करणार आहे. का? माझ्या काही चुका झाल्या होत्या. त्याच्यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी एकाही मुलाचं मला नुकसान होऊ द्यायचं नाही. काय चुका होतात, काय ते सगळं अगोदर पण डिस्कशन झालेलं आहे. पुन्हा करूया थोडंसं म्हणूया आपण. काय होतं, की पालकांची पहिली चूक. आता 10वीच्या बोर्डच्या एक्झाममध्ये दिवस-रात्र त्यानं जागून अभ्यास केलाय. आता त्याला सुट्टी घेऊ दे. घेतलीच पाहिजे सुट्टी. पण सुट्टी म्हणजे असं नाही, की पूर्णपणे पुस्तक बंद. बिलकुल नाही. 24 तास वेळ असतो. एक अर्ध्या पाऊण तासासाठी तुम्ही पुस्तक उघडू शकत नाही का? उघडू शकतोय आपण, पण नाही करत आपण. मी नाही केलं तर बाळांनो, तेव्हा माझं नुकसान झालं. पण तुम्हाला मी करायला लावणार आहे. मी रोज तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे. पण पहिली चूक काय? टोटली अभ्यास बंद करतो आपण. दुसरी महत्वाची चूक काय माहितीये का? की रिझल्ट नंतर थोडासा इगो येतो किंवा फुगा होतो रिझल्टचा म्हणूया आपण. 96% 97% 98% मार्क पाडणारी मुलं आहेत. साताऱ्यामध्ये 1000 पेक्षा जास्त मुलं असतात दरवर्षी ज्यांचा स्कोर 92-93 च्या पेक्षाही जास्त असतो. 1000 मुलं आणि पूर्ण महाराष्ट्रातून लाखभर तरी मुलं असतील, की जे 90% क्रॉस करतायत, आहेत. पुणे-मुंबईची संख्या तर वेगळीच असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे जास्तीत जास्त मुलं आहेत, की ज्यांचं स्कोर 10th ला चांगला येणार आहे. ऑब्व्हियसली 10th ला चांगला स्कोर आलाय म्हणजे आय-आय-टी, जे ओके, त्याचीच तयारी करणार आपण. पण होतंय काय सांगू का? बेसिक पक्का आहे का? बेसिक पक्का असेल तर ते सोपं वाटणार आहे. मग तुम्ही म्हणाल, "मग आम्ही जे करायचीच नाही का?" करा ना. फाउंडेशन बॅचमध्ये मी तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय. ओके. परफेक्ट करा बेसिक तुमचं नॉलेज. मी जे सांगेन ते तुम्ही करा. मग तुम्हाला जे पण सोपी वाटेल, सी पण सोपी वाटेल. मग करू काय आम्ही? पण त्याच्या अगोदर एक मोठी रिक्वेस्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो. काल एक स्टुडंट मला भेटायला आला होता. 11वीच्या ॲडमिशनसाठीच ते आले होते मला भेटायला आणि नंतर मला अगदी आनंद झाला. तो माझे प्रत्येक व्हिडिओ बघतोय. ओके. हां, मी त्यांना म्हटलं, "मी जरा YouTubeवर लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे." लगेच म्हणला, "सह्याद्री 2027 बॅच ना सर?" मी म्हटलं, "तुला कसं माहीत मी तुमचे व्हिडिओ बघतोय?" "मग कुठले-कुठले व्हिडिओ बघितले?" तो म्हणला, "तुम्ही ते सी ड्रीम कॉलेज असेल, तुमचं काय करावं लागेल तो व्हिडिओ बघितलाय." अरे वाह! मी तुम्हाला सांगू का? हां, ते ड्रीम आहे आपलं. आपलं चांगलं कॉलेज मिळवायचंय. पण याचा अर्थ माझ्याकडे आला तुम्ही, माझी एखादी बॅच घेतली, माझ्याकडे ऑफलाईन क्लास जॉइन केला, म्हणजे तुम्हाला ते ड्रीम कॉलेज मिळालंच. बिलकुल नाही. आता तुम्ही साताऱ्यातील स्टुडंट असाल, तर तुम्हाला माहिती आहे, की मी ॲक्चुअली सांगतो, टॉपरची ॲडव्हर्टाइज तर मी कधी करत नाही लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय सांगू का? मी असं तुम्हाला स्वप्न दाखवत नाहीये. मी रिअॅलिटीमध्ये तुम्हाला काम करायला लावतोय. बरं थांबा, एक रिक्वेस्ट सांगायची राहिलीच की. तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तुम्ही 10वी तून 11वीत जाताय. तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं गाव नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा. म्हणजे मला पण कळू देत, की कुठली-कुठली मुलं हा व्हिडिओ बघतायत. ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो सरळ-सरळ लिहा लव्ह फ्रॉम कोल्हापूर, सातारा तर आहेतच मुलं मला माहिती आहेत. सांगलीतली मुलं आहेत. मी तुम्हाला सांगतो वाशिमचे स्टुडंट आहेत, जळगावचे स्टुडंट आहेत, यवतमाळचे आहेत, नागपूरचे आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुलं मला आत्तापर्यंत जॉइन झालेली आहेत, आहेत माझ्या संपर्कात म्हणूया आपण. बरं, आता वेळ घालवायला नको. आज काहीतरी टार्गेट तुम्हाला दिलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइडवरती तुम्हाला काय दिसतं रे? हे 10वीचं पुस्तक आहे, सायन्सचं. हे 9वीचं पुस्तक आहे. म्हणजे फ्रंट पेज आहे त्याचं लक्षात घ्या आणि इथं आहे 8वीचं. मला हे 3 स्टँडर्डमध्ये जो काही सिलेबस मधला इम्पोर्टंट पार्ट आहे, की जो तुम्हाला 11-12 साठी मोस्ट इम्पोर्टंट आहे तो घ्यायचा आहे. ओके. मग काय शिकलो आपण 8वी पासून बघूया आपण.
आता हे जे 8th स्टँडर्ड आहे ना बाळांनो, 8th स्टँडर्ड बघा इथं पहिला जो टॉपिक मला दाखवायचा आहे तो हा आहे. करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. त्यात थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण आहे, जे 12th स्टँडर्डला आहे. ह्याच्यामध्ये ड्राय सेल आहे, 12th स्टँडर्डला आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ना लीड अक्युम्युलेटर आहे किंवा लीड स्टोरेज सेलची डायग्राम पण 8वीला आहे, जी 12वीला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे बघा ना 8वीचा जबरदस्त सिलेबस आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सांगू का? मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट हा 14वा टॉपिक आहे. मी याचं नाव वाचतोय. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. 8वीचा हा टॉपिक आहे तसा 11वीला आहे. 8वीचा हा टॉपिक 10वीला पण आहे. 10वीला पण आहे. त्याचं नाव आहे हीट. मी तुम्हाला सांगू का, की 11वीच्या सिलेबसचा सगळाच पार्ट या टॉपिकमध्ये इन्क्लूड केलाय. पुन्हा साउंड टॉपिक 11th स्टँडर्डला परत आहे. लाईट, लाईट म्हणजे मी तर ऑप्टिक्स म्हणतोय बरं का, लक्षात घ्या. मग त्यात रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, स्कॅटरिंग ऑफ लाईट लक्षात घ्या. त्याच्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. लाईटच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या. त्यातली पहिली रिफ्लेक्शन आहे, जे 8वीला झाले. मॅन मेड मटेरियल वगैरे हे सगळं 8वीचं आहे बरं का. तर मी तुम्हाला सांगतो 9th स्टँडर्ड मात्र इतकं इम्पॉर्टंट आहे. लॉज ऑफ मोशन 11वीच्या टॉपिकच नाव आहे लॉज ऑफ मोशन. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ मॅटर एवढा महत्वाचा टॉपिक आहे ना. त्यात मोल कन्सेप्ट आहे, अवोगॅड्रोज नंबर आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत, नंबर ऑफ ॲटम, कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं ऍसिड बेस मध्ये आहे बरं का. मोलॅलिटी, मोलॅरिटी हे सगळं 11th स्टँडर्डचं 9th ला झालंय. पण आपण केलंच नाही ते. आपण फक्त एक्झामपुरता विचार केला. मला हे बदलायचंय. ह्या पुढच्या पुढच्या काही 2-3 आठवड्यामध्ये ना मला हे सगळं तुमच्याकडून रिवाईज करून घ्यायचंय. इथं रिफ्लेक्शन ऑफ लाईट परत आहे, साउंड परत आहे, कार्बन कंपाउंड 10वीला परत आहे कार्बन कंपाउंड, सबस्टन्स इन कॉमन यूज त्यात सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, ब्लीचिंग पावडर हे सगळं जे आहेत ना ते 11th स्टँडर्डचंच आहे लक्षात घ्या. ओके. तर मी तुम्हाला सांगतो हा आपला 10वीतला सायन्स 1 ग्रॅव्हिटेशन आहे तसा केपलर्स लॉ 11th स्टँडर्डला आहे तसं. शिकवणार आहे बरं का. जस्ट आपण डिस्कशन करतोय. आज काहीतरी मी तुम्हाला शिकवूनच जाणार आहे लक्षात घ्या. ओके. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन. मी तुम्हाला सांगू का? रेट ऑफ रिएक्शन कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतो? त्यातला कॅटलिस्टचा पॉइंट शोधा. काय लिहिलंय ते वाचा. तिथे एक एक्झाम्पल दिलंय. पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोझिशन. पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोझिशन मी डायरेक्टली तुम्हाला इकडे न्यायला लागलोय आता बघा. पोटॅशियम शोधा, पोटॅशियम शोधा. कुठं दिसतंय का तुम्हाला पोटॅशियम? दिसलं? क्लोरेट शोधा. दिसलं? ओके. दिसलं तुम्हाला? पोटॅशियम आणि क्लोरेट. आता माझं ऐका. लक्ष द्या. मी पोटॅशियमच्या खाली लिहितो +1 आणि हे जे क्लोरेट आहे, ओके, त्याच्या खाली लिहितो -1. तो चार्ज आहे. मग तुम्हाला 9th स्टँडर्ड मधलं हे आठवलं का? हे आजचं मेन काम आहे आपलं. मग हे 1-1 असल्यामुळे मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. पण पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला मला मिळाला. त्याचं मोलार मास आहे 122.5 ग्रॅम मोल किंवा ग्रॅम पर मोल म्हणजे एका मोलचं मास. त्याचं मॉलिक्युलर मास आहे 122.5 यू. आता हे यू म्हणजे काय? युनिफाईड मास. थांबा ना, मी तुम्हाला सांगतो. आजचं हेच मेन टार्गेट आहे आपलं. हेच मेन टार्गेट आहे बरं का आपलं, लक्षात घ्या. आता याचं जर मला डिकम्पोझिशन करायचं असेल, तर हीट प्रोव्हाईड करावी लागेल. याचं डिकम्पोझिशन झालं की KCl तयार होतंय आणि O2 तयार होतंय. ओके. इथं 3 ऑक्सिजन आहेत. मी याला 3 ने मल्टिप्लाय करतो. 3 2 जा 6 म्हणलं याला 2 न मल्टिप्लाय करतो. इथं 2 न. रिएक्शन झाली. स्लो रिएक्शन आहे. पण या रिएक्शन मध्ये MnO2 हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज होतो. म्हणजे बघा, मी पोटॅशियम क्लोरेट या एका नावावरून फॉर्म्युला तयार केला. पोटॅशियम क्लोरेट वरून मी फॉर्म्युला तयार केला लक्षात घ्या. त्याची डिकम्पोझिशन रिएक्शन केली. आता मला काय करायचं मी तुम्हाला सांगू का? आता मला तुम्हाला ना स्टँडर्डचं पुस्तक त्यातही तिसरा जो आहे ना म्हणूया आपण टॉपिक तिथं मला तुम्हाला न्यायचं आहे. लक्षात घ्या. पेज नंबर मी आता 44 कडे जातो. हा तिसराच टॉपिक आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला झूम करून दाखवतो बरं का सगळ्या गोष्टी. वेळ लागू दे बरं का. थोडंसं बघायचं आपल्याला. मला शोधायला थोडासा वेळ लागेल. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ द रिएक्शन. ओके, ओके, ओके. थांबा. रेट ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड असतो?
तर इथं मी तुम्हाला सांगतो थांबा सापडलं. ओके. वाचायचं नीट दिसतंय तुम्हाला स्पष्टपणे झूम केलंय मी. हे पोटॅशियम क्लोरेट आहे. आता मी वाचून दाखवतो इथं. ओके. अरे थांबा. हं. The rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. However, potassium chlorate decomposes rapidly in the presence of manganese dioxide, MnO2. It is used as a catalyst. लक्षात घ्या. Used as a catalyst. आता मी तुम्हाला सांगतो, आता मला की नाही केमिस्ट्रीचं पुस्तक हवंय 12th स्टँडर्डचं. केमिस्ट्रीचं पुस्तक आहे ते पण 12th स्टँडर्डचं लक्षात घ्या. मी त्याला ओपन करतोय आणि मला एक टॉपिक बघायचा आहे बरं का. वेळ लागू दे बरं का थोडासा. वेळ आहे आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये. मी ह्यात तुम्हाला एक टॉपिक दाखवणार आहे. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ओके. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि इथं मी तुम्हाला नेतोय एका पेजवर जिथं आपल्याला कॅटलिस्टची नावं दिलेत. 12th स्टँडर्ड मगाशी मी तुम्हाला 11th स्टँडर्ड दाखवलंय. आता मी तुम्हाला 12th स्टँडर्डचं बुक दाखवतोय. वाचायला सुरुवात करा. काय दिलंय? MnO2 acts as a catalyst for the decomposition of KClO3. नीट लक्ष द्या. MnO2 acts as a catalyst for the decomposition of KClO3. ओके. 10वीच्या पुस्तकात दिलंय कॅटलिस्ट. 12वीच्या पुस्तकात कॅटलिस्ट दिलंय. आता मी समजा मार्क्स ऍप्लिकेशन ओपन केलं. बघा मार्क्स ऍप्लिकेशन हे बेस्ट ऍप्लिकेशन आहे लक्षात घ्या. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे ना, ह्याच्यावरती ना तुम्हाला ना सगळंच दिलंय म्हणूया आपण. सगळे पी-वाय-क्यूज दिले, सगळे क्वेश्चन दिले. तुम्हाला फक्त एम-एच-टी-सी-ई-टी ला क्लिक करायचंय, केमिस्ट्रीमध्ये जायचंय, टॉपिकचं नाव शोधायचंय तुम्हाला आणि टॉपिकचं नाव काय होतं रे? ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणूया आपण. आता ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. मला थोडंसं शोधावं लागेल. तो पी ब्लॉक आहे, तो नको आहे मला. एस ब्लॉक नको आहे. मला डी ब्लॉक पाहिजे बरं का. मला काय करायचंय, तो जो प्रश्न आहे ना डी आणि एफ ब्लॉकमध्ये मला तुम्हाला काय करायचंय, की सेम क्वेश्चन दाखवायचंय बघा. कदाचित मला सांगतो. सापडेल का नाही मला प्रश्न सांगता येत नाही पटकन. पण तो विश्वास ठेवा माझ्यावर. तो प्रश्न आलेला आहे, की इथं बघा. शांतपणे लक्ष द्या. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग कॅटलिस्ट यूज द डिकम्पोजिशन ऑफ KCl3 लिहिलंय नाही. नाही बाळांनो, हे KClO3 आहे बरं का. तिथं MnO2 हा कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. आता दिलंय ना. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. तेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलंय, की आपलं काय चाललंय. पोटॅशियम क्लोराइड. आता हे पेज मी तुम्हाला आता ॲज अ होमवर्क देतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक-एक पॉइंट इम्पोर्टंट आहे. 10वीला आपण ते शिकलो होतं. ते सी-ई-टीला आलेला प्रश्न आहे. पण आपल्याला ते आठवतं का? नाही आठवत. पण इथून पुढे आपल्याला सगळी गोष्ट आठवणार आहे. आता इथं ना मला ना जे दिसतंय ते तुम्हाला सांगायचंय. स्टार करून ठेवायचंय लक्षात घ्या. स्टार. नीट लक्ष द्या. कार्बोनेट. कार्बोनेट. मग मला माहिती आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे लाईमस्टोन. मला तो फॉर्म्युला हवाय कॅल्शियम कार्बोनेटचा. मग मी काय करतोय कॅल्शियमच्या खाली लिहितोय +2 कार्बोनेटच्या खाली लिहितोय -2 मग मी याला 2-2 हे नंबर सेम असल्यावर मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. मग कॅल्शियम कार्बोनेटचा जो फॉर्म्युला आहे CaCO3 लाईमस्टोन आणि त्याचं पण डिकम्पोजिशन झालं की कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि CO2 तयार होतं. कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 तयार होतं. ही रिएक्शन तुम्हाला डिकम्पोझिशन रिएक्शन म्हणून झालेली आहे. ही रिएक्शन तुम्हाला डिकम्पोझिशन रिएक्शन म्हणून झालेली आहे. आणि इथं जे मी आहे ना कॅटलिस्ट वगैरे दिलं हे 10th स्टँडर्डचं बुक आहे बरं का बाळांनो, की मी तुम्हाला खरं सांगू का? 12th स्टँडर्डचं जे बुक आहे थांबा 1 मिनिट ओके. आता हे 12वीचं पुस्तक आहे. आपण टॉपिक तोच आहे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन आणि मी तुम्हाला सांगू का या टॉपिकमध्ये त्यांनी ना असं आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन जे हेबर्स प्रोसेस सॉरी मी तुम्हाला सांगतो हॉल्स प्रोसेस तुम्हाला होतं. बरोबर आहे. त्या हॉल्स प्रोसेसमध्ये तुम्हाला जे होतं ते सगळं इथं दिलंय. मी तुम्हाला फक्त रिएक्शन मोठी करून दाखवतो. बघा, बघा नीट लक्ष द्या. इकडे बघा बघू. CaCO3 आणि CaO2 डिकम्पोझिशन रिएक्शन आहे. आणि हे जे CaO तयार होतं ना, ते सिलिका बरोबर रिएक्ट होतं आणि स्लॅग तयार होते. आता हे थोडंसं हायर लेव्हल झालं. मला फक्त कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आला पाहिजे. मग कार्बोनेटमध्ये सोडियम कार्बोनेट आहे का? आहे ना. मग आता सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला कसा लिहिता येईल? सांगतो. सोडियम +1
कार्बोनेट -2. मग आता ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग तयार होणार Na2CO3. Na2CO3. आता मी तुम्हाला सांगतो. माझ्या बरोबर आता तुम्ही लिहा. सोडियम कार्बोनेट. ओके. लिहिताय तुम्ही सोडियम कार्बोनेट. नंतर मी सांगतो सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. पोटॅशियम डायक्रोमेट. आता सांगतो. पोटॅशियम म्हणलं की +1 आणि Cr2O7 म्हणजे -2. मग यानं याला मल्टिप्लाय केलं पाहिजे, यानं याला मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे K2Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. पोटॅशियम परमॅंगनेट. आता पोटॅशियम म्हणलं की +1 तुमच्या लक्षात आलंय. परमॅंगनेट म्हणजे MnO4 -1 आहे बघा इथं चार्ज. ओके. मग 1 1 मला मल्टिप्लाय करायची गरज नाही. तयार झालं KMnO4. म्हणजे माझी इच्छा काय माहितीये का लक्षात घ्या. माझी एवढी इच्छा आहे, की मी तुम्हाला आता होमवर्क देणार आहे. आणि मी तुम्हाला जो होमवर्क देणार आहे, त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगतो, मला 9th स्टँडर्डचं हे जे बुक आहे ना, ह्याची जी एक्सरसाइज आहे ना, आता त्यातले मला हे फॉर्म्युले तयार करून पाहिजेत. कुठले बघा? सोडियम सल्फेट. सोडियम म्हणजे Na+1, सल्फेट म्हणजे SO4 2-, मग Na2SO4. पोटॅशियम नायट्रेट, फेरिक फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड, AlOH थ्राईस. हे फॉर्म्युले तुम्हाला तयार करायला येतायत का ते बघा. बघा मी थोडंसं एक्साइटेड मोडमध्ये आहे म्हणूया आपण लक्षात घ्या. त्यामुळे माझ्याकडून गडबड होते. पण मला नंतर एक-एक आता हा पहिल्याच होमवर्क मी द्यायला लागलोय. पण नेक्स्ट लेक्चरला कदाचित मी हेच परत घेईन बरं का. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी घेत राहणार आहे. सोडियम सल्फेट, पोटॅशियम कार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड, मॅग्नेशियम क्लोराइड, सोडियम हायड्रॉक्साइड, अॅल्युमिनियम फॉस्फेट. अॅल्युमिनियम फॉस्फेट. सांगू का तुम्हाला? अॅल्युमिनियमचा चार्ज बघा तुम्ही ह्यात शोधा कुठे अॅल्युमिनियम दिसतंय का बघा तुम्हाला. तुम्हाला दिसतंय का बघा मी थोडंसं बाजूला सरकतोय. मग अॅल्युमिनियमला आहे +3, फॉस्फेटला आहे -3. फॉस्फेटला आहे किती चार्ज -3. दोघं सेम असल्यामुळे मल्टिप्लाय करायची गरज नाही. AlPO4. AlPO4 अॅल्युमिनियम फॉस्फेट. हे HCO3 ना, सोडियम बायकार्बोनेट आहे. मग सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायसल्फेट, सोडियम बायसल्फाइड हे सगळं आपल्याला लागणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इतकं इम्पोर्टंट पेज आहे ना, मला तुम्हाला होमवर्क काय द्यायचा आहे? बायकार्बोनेट म्हणलं की HCO3- आलं पाहिजे. आता गंमत सांगतो. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. नेम रिएक्शन्स आहेत 12वीला खूप आहेत. स्टॅनस क्लोराईड लागतं. स्टॅनस क्लोराईड. मग सांगतो स्टॅनस कुठे आहे बघा? इथं आहे का बघा स्टॅनस? नाही. इथं आहे का बघा स्टॅनस? आहे. मग मला स्टॅनस क्लोराईड तयार करायचं आहे. मग स्टॅनससाठी मला +2 घेतलं पाहिजे. +2 बघा आणि क्लोरीनसाठी मला -1 घेतलं पाहिजे. मग यानं याला मल्टिप्लाय करा यानं. मग स्टॅनस क्लोराईडचा फॉर्म्युला SnCl2. पण स्टॅनिक क्लोराईड घेतलं तर SnCl4 येणार. कारण 4+ आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आता एकदम महत्त्वाचं शिकवतो. चला, एसएनचा विचार करा. इथं +2 आहे आणि इथं +4 आहे. मग कमी चार्ज कुठे आहे? इथं आहे ना. मग कमी असेल तर बघा त्याला स्टॅनस म्हणलंय. आता गंमत बघा. Cu+ आहे. Cu+ आणि Cu2+ इथं कमी व्हॅल्यू आहे. मग ते Q+ असणार आहे. Q+ आणि जास्त आहे ते क्युप्रिक असणार आहे. क्युप्रिक. ओके. क्युप्रिक दिसतंय का रे कुठं तुम्हाला? क्युप्रिक. अरे खालीच आहे इथं. कमी असेल तर मर्क्युरस, जास्त असेल तर मर्क्युरिक. मर्क्युरस, मर्क्युरिक, मर्क्युरियस, Hg+, मर्क्युरिक आहे का? कळालं का तुम्हाला? की असे काही मेटल्स आहेत की ज्यांच्या व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहेत. कमी असेल तर जास्त असेल तर म्हणजे बघा कमी असेल तर फेरस आणि जास्त असेल तर फेर्रिक. मग हे फेरिक क्लोराईड म्हणलं, फेरिक तर Fe मला +3 घेतलं पाहिजे, क्लोरीन मला मायनस, मग FeCl3 येणार. फेरस क्लोराईड पण आहे इथं बघा, फेरस. मग FeCl2 येणार. मग फेरस क्लोराईड, फेरिक क्लोराईड. तुम्हाला सांगतो सोडियम नायट्राइट. सोडियम नायट्राइट. Na+1 आहे, नायट्राइट पण मायनस आहे, मग NaNO2. एक सँडमेअर नावाची रिएक्शन आहे त्याच्यात लागतं. बेरियम सल्फेट, बेरियम दिलं नाही तर बेरियमला 2+ असतं. मग बेरियमला 2+, सल्फेटला 2- झालं की बेरियम सल्फेट तयार. ह्या ऑर्गॅनिकच्या सगळ्या रिएक्शनची नावं इथे दिलेत म्हणूया आपण काय रिएजंटची म्हणूया आपण.
हे बघा फॉस्फेट आहे, डायक्रोमेट आहे, क्रोमेट, सल्फाइड, सल्फेट, कार्बोनेट, आयोडेट, ब्रोमेट, क्लोरेट. जरा नीट बघा. ह्या तिघांचा मी ग्रुप तयार करतोय. क्लोरेट ClO3 मायनस, ब्रोमेट BrO3 मायनस, आयोडेट IO3 मायनस. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे पॉइंट काय आहे लक्षात घ्या, की हे सगळं इम्पॉर्टंट आहे. मग हे तुम्हाला आलं पाहिजे. हायड्रॉक्साईड ना आणि गंमत बघा ना, NO3 असेल तर नायट्रेट आहे आणि NO2 असेल तर नायट्राइट आहे. मग माझ्या मुलांना जर सुरुवातीलाच हा फरक कळाला, तर केमिस्ट्रीच्या ना रिएक्शनची तुम्हाला भीतीच वाटणार नाहीये. मग हे आपण पुन्हा डिटेल घ्यायचं बरं का. हे घ्यायचंच आहे आपण पुन्हा. पण हे काय मध्येच मी घेतलंय, ड्राय सेल 8वी झालाय. पुन्हा 12th स्टँडर्डला पण आहे ड्राय सेल. आता 12th स्टँडर्डचा जर विचार केला, तर मी डायरेक्टली 12th स्टँडर्डकडेच तुम्हाला नेतो बरं का बाळांनो. 12th स्टँडर्डकडेच जाऊया आपण. ओके. आणि 12th स्टँडर्डमध्ये ना इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा टॉपिक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये आहे ड्राय सेल. ओके. जरा शोधूया केमिकल कायनेटिक्सच्या अगोदरचा टॉपिक आहे तो. बघा, जास्त काय फार अवघड नाहीये. 11th-12th ला तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित अभ्यास केला ना बाळांनो, तर काहीही इश्यू तुम्हाला कधीही येणार नाही. हे घ्या ड्राय सेल. ओके. आपण तो कट करून घेऊया बरं का, लक्षात घ्या. ओके, एवढाच पार्ट घेऊया आपण ड्राय सेल. ओके, ह्याच्यावरच घेऊया चालतंय. काही हरकत नाही. ओके. आता मला सांगा, ह्या ड्राय सेलकडे बघून व्यवस्थित सांगा, की ड्राय सेलचा कंटेनर कुठल्या मेटल पासून बनलेला आहे? बघून सांगा. इथं दिसतंय का बघा? कंटेनर कुठल्यापासून बनलेला आहे? झिंक. एक सिंपल वाक्य तयार करूया. कंटेनर ऑफ ड्राय सेल इज मेड फ्रॉम झिंक. JEE मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता मी मार्क्स ॲप्लिकेशन काढून, शोधून तुम्हाला हा प्रश्न दाखवू शकतो. पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे. झिंक कंटेनर. दुसरी गोष्ट ह्याच्यात ना मध्ये कोण आहे? ग्राफाइट रॉड. पॉझिटिव्ह टर्मिनल कोण आहे? ब्रास कॅप. आता हे ब्रास कॉपर चालू आहे. पण कॉपर काय आहे त्याच्यात? बघा कॉपर झिंक असेल तर ब्रास आहे का बघा. नाहीतर मला पण सांगा कमेंटमध्ये. बरं ते कमेंट केलं का स्वतःचं नाव आणि गाव ते राहिलं असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा बरं का. अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची पेस्ट आहे. बरोबर आहे? हे 12वीच्या पुस्तकात दिलंय. चला याला आता थोडंसं रिड्यूस करूया. ह्याला आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न करूया. हे 12वीचं पुस्तकातलं इथं ठेवूया. 8वीत दिलंय का बघा रे? झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड दिलंय की. पण आता थांबा. तुम्ही असा विचार सुद्धा करू नका, की "अरे, आम्ही 8वी, 9वी, 10वीत चांगला अभ्यास करायला पाहिजे होता." मी आहे ना तुमच्या बरोबर. मी देतो ना तुम्हाला. मी सगळं देतो. हे ड्राय सेलची प्रॅक्टिस करा डायग्रामची. हे बघा, हा जो आहे पॉझिटिव्ह टर्मिनल ब्रास कॅप आहे आणि झिंक कंटेनरच निगेटिव्ह आहे. जो निगेटिव्ह आहे या केसमध्ये तो एनोड आहे आणि तिथं ऑक्सिडेशन होतं म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता ते डिटेल घेऊ की आपण. बरं, आता एवढा वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. नक्की टार्गेट काय? तर हे जमलं पाहिजे. ॲट एनी कॉस्ट ही सगळी नावं तुम्हाला जमलं पाहिजेत. क्लोरेट ClO3 मायनस, सल्फाइट आणि सल्फेट. सल्फेट म्हणलं की SO4 आणि सल्फाइट म्हणलं की SO3. ओके. बायसल्फेट HSO4 मायनस, बायसल्फाइड HSO3 मायनस, सल्फाइट, सल्फेट, नाइट्राइट, नाइट्रेट, नाइट्राइड पण आहे. तसंच करायचं. नाइट्राइड, नाइट्राइट, नाइट्रेट. मस्त आहे लक्षात घ्यायला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बरं अजून मॅथ्स घ्यायचंय, फिजिक्स घ्यायचंय, भरपूर घ्यायचंय. मग तुमचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. मला माहिती आहे 100-200 तरी कमेंट पाहिजेत खाली मुलांच्या नावांचे म्हणूया आपण. ओके. नक्की कमेंट करा. नक्की तुमचं प्रेम हवंय. ओके. आणि उद्या पण लेक्चर तुम्हाला असंच मिळणार आहे. पण उद्या काही इंट्रोडक्शनचा पार्ट नसणार आहे. डायरेक्टली मी तुम्हाला घ्यायला सुरुवात करणार आहे. ओके. करा चांगली तयारी. हे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.